मग मी आता आलो शेताला. आता हे किती 1.5 लिटर का 2 लिटर दूध आहे. तर आता एवढ्या दुधाची मी आता पुरा पेढे बनवणार आहो. राम राम तुम्हा सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज मी हे दिवाळीचं व्लॉग काढतोय. आज एक दिवस, उद्या एक दिवस आणि नंतरला कवा काढायला भेटेल माहिती नाही. तर आज मी सकाळीच काढावं म्हणत होतो. आता अंघोळ आणि पूजन आहे, बस देवा लावलो आज. आज मी सकाळीच व्लॉग काढावं म्हणत होतो आणि शेताला गेल्या टाइमला मगर तवा तिथं थंडीमध्ये कोणीतरी काल मी तिथं आग लावासाठी लायटर ठेवलो होतो. तेच कोणीतरी चोरी केली म्हणून माझं मूडच नाही आवलं सकाळी. तर आता मी काढू लागलो. आज काय करतो का मी ते दाखवतो. थोडं व्लॉग पण इंटरेस्टिंग होते आजचं आणि उद्याचं. बघूया मग आता कसं व्लॉग जाते आजचं. म्हणून मी नाश्त्यामध्ये भगर खाऊन आलो. तर मी आता शेताला आलो. तिथं आमचे म्हैस आहेत. तिथं मी काल लायटर ठेवलो होतो, ते चोरी करून नेले होते. म्हणून काल म्हणू लागलो. आज सकाळी मन नाही केलं म्हणून मी अंघोळ केल्यानंतर काढलो. आता म्हैशांना सोडतो, सोडून चारवतो त्यांना. चांगलं 2 वाजेनंतर चारवून घरला जातो. आणि थोडस आमच्या सिटी पाशी जायचं. आमच्या गावात काय पण नाही भेटत. ते पूजाचं सामान ते काय काय घ्यायचं बघून ते घेऊन येतो आज. आणि बघूया आज काय काय होतं ते सगळं दाखवतो आज. इथं म्हैशा चारव्या जागी आलो होतो. इथं 2 जाम भेटलेत. इथं बाजूलाच शेत आहे. आता इथं म्हैशा चारवत थोडस जाम खातो. थोडी भूक लागली आता मी म्हैशांना बांधून इथं म्हैशा चारवत होतो. तिथं जांबाच्या शेतामध्ये थोडस बोकडाचा चारा घेतलो. आता घरला जातो. तर मग आता मम्मीला घेऊन आलो त्याला. बघूया आता काय काय घेतलंय. काय पण मिठा बनवासाठी घेतलो. आता मम्मी आल्यानंतरला पूजाचं सामान घेतो. फळ तेन घेऊन घरला जातो. घरला गेल्यानंतरला आणि स्विमिंग पूलला जायचं. आज लय मन करू लागलं स्विमिंग पूलला जायसाठी. बघूया आता आणि येतो चिडगुप्याला. तिथं स्विमिंग पूल पण कसं आहे पाणी दाखवतो तुम्हाला. आता फळ ते सगळं घेऊन मम्मीला घरला सोडलो. आता हे कॅन ठेवायला आलो होतो मी. मम्मीला सोडायच्या टाइमीलाच म्हैशांना तिथं चारा घातलो. ते आता मी चाललो दोस्ताच्या घरला. आता घरला जाऊन त्याला घेऊन जातो. आता 4 वाजलेत. बघूया मी इथं किती वाजता येतो. येऊन आता बस का नाही दूध पिळून घरला जायचा. घरला गेल्यानंतरला मी आता तिथं दाखवतो मी आता दूध पिळून घरला गेल्यानंतरला काय करतो ते. घरला गेल्यानंतरला तुम्हाला चांगलं वाटेल हे ब्लॉग थोडं बहुत. आता मी माझ्या दोस्तासोबत आलो स्विमिंग पूलला. इथं असं छोटस स्विमिंग पूल आहे. आता एवढं स्विमिंग करून जातो आता शेताला. आता माझं स्विमिंग ते सगळं काढायचं होलं. पुरा खाली होले. एकदम थर कापत होते. एकदम जास्त थंडी वाजत होती. आता सगळं तर होलंय. आता जातो शेताला जाऊन दूध पिळतो. दूध पिळे की घरला जातो आता. आणि आता काय पण काम नाही. तर मग आता आलो शेताला. इथं दूध पण पिळून घेतलो. आता बस घरला जायचा. घरला गेल्यानंतरला काय काय करतो ते सगळं दाखवतो तुम्हाला. आज जरा फ्रीली काढायचं मन होऊ लागलंय म्हणून आज फ्रीली काढू लागलो हे ब्लॉग. मग मी आता आलो शेताला. आता हे किती 1.5 लिटर का 2 लिटर दूध आहे. तर आता एवढ्या दुधाची मी आता पुरा पेढे बनवणार आहो. मी खुद बनवतो. घरामध्ये येत नाही कोणालाच. आता ते बनवल्यावर दाखवतो कसं बनलेत म्हणून. मी पण हे दुसरी बार बनवू लागलो. पहिले एकदा बनवलो होतो. पहिली म्हणालो गेल्या बारीच्या दिवाळीला.
ते थोडंसं चांगलं नाही बनले होते, थोडंसं हार्ड ओले होते ते. तर आता बनवून बघतो, आता परत कसं बनतात ते. हे असं बनलंय. आता ह्याला थोडं बहुत थंड करून पेढे बनवतो. आता जे पेढे ते सगळं बनवायच्यासाठी तर रेडी आहे. आता बस ते थंड व्हायला ठेवलंय. आता ते पेढे कसं बनवतो ते उद्या सांगतो, दाखवतो कसं बनवतो ते. तर आता आजच्यासाठी एवढंच होतं. तुम्हाला हे व्हिडिओ थोडी पण चांगली वाटली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट दाखवा.